फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे। याचा प्रत्यय देखील दीपोत्सवाच्या निमित्त तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्राला दिला आहे। यामुळेच की काय एकेकाळी मोदी शहांना विरोध करणाऱ्या राज ठाकरेंनी अचानक हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे हाती घेतल्याचं दिसतंय। मशिदींवरील भोंगे, हनुमान चालिसा या राज ठाकरेंच्या मुद्द्यांना भाजपकडून मोठं समर्थन मिळालेलं दिसतं। सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडीला शह देण्यासाठी दुसऱ्या बाजूला मजबूत आघाडी देणं गरजेचं आहे। त्यामुळे मनसेला सोबत घेतलं जातं का याची राज्याला उत्सुकता आहे। गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई। पुढची बातमी लोकसभेमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली। भाजप विरोधात एकजूट झालेल्या विरोधकांची जागा वाटपावरून डोकेदुखी मात्र वाढली। लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा कठीण पेपर महाविकास आघाडीसमोर आहे। महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी कोणाला किती जागा मिळणार हे गणित अजूनही सुटत नाही। मात्र वादग्रस्त वक्तव्यांची मालिका मात्र आता सुरू झाली। जागा वाटपाचा हाच मुद्दा आघाडीमध्ये बिघाडीचं कारण ठरणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। त्या संदर्भातला हा रिपोर्ट प्रस्ताव कोणतेही पक्ष कोणताही ठेवत असतात शेवटी चर्चेतून याच्यातून मार्ग निघत असतो। महाविकास आघाडीमध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये जागांच्या वाटपावर प्रगती येत नाही, अजिबात अजूनही जागा वाटपाची चर्चा झालेली नाही। काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा पक्ष आणि तिघे एकत्र असून इच्छाच नाशिकच्या ठिकाणचा निर्णय घेणार त्याची चर्चा झालेली आणि चर्चेवरून एकदमच निर्णय होईल। महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर काही वरिष्ठ नेत्यांच्या या गेल्या 2 दिवसातल्या प्रतिक्रिया। मात्र संजय राऊत यांनी 22 जानेवारीला ठाकरेगड 23 जागा लढवणार असं जाहीर करून टाकलं। मात्र आता काँग्रेस नेतेही जागा वाटपात आक्रमक भूमिका घेत आहेत। उत्तर मुंबई मतदारसंघावर कोणतीही तडजोड होणार नाही असा सूर काँग्रेसमधून म्हणतो। जागा वाटपाची महाराष्ट्रात होणार नसतो दिल्लीमध्ये आणि हायकमांड समोर आम्ही 23 जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या एकाने स्पष्ट सांगितलं आहे। प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा ऐकून घेतली झाली आणि प्रकाश आंबेडकर या महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे घटक असावे या विषयावर